तर मित्रांनो, आत्ता जे तुम्ही डेमो बघितला आहे ते तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि जरी तुम्हाला आजचा जे काही डेमो व्हिडिओ ते तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून टाकायचं आहे. आणि चॅनलवर आपल्या नवीन आला असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून लगेच घ्यायचं आहे, कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनलवरती एकदम खतरनाक एकदम टॉप लेवलची व्हिडिओ एडिटिंग शिकवत असते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काही यूज केलेले मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. पण त्या मटेरियलला एक पासवर्ड आहे, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे. ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये फोटो पण दिसणार आहे, तर त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला नाही स्किप करता शेवटपर्यंत बघायचं आहे. आणि आजचं जे काही व्हिडिओ एडिट करण्यासाठी अलर्ट मशीन लागणार आहे, तर ते तुमच्याकडे जर नसेल अलर्ट मशीन तर मी माझ्या टेलिग्रामला पिन करून ठेवलेलं आहे, तिथून तुम्ही इझिली प्रकारे घेऊ शकता. आणि जे काही टेलिग्रामची लिंक आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. तर मित्रांनो, सर्वात आधी काय करायचं, इथून अलर्ट मशीन अशा वगैरे ओपन करायचं आहे. जे काही बिटमार्क आणि जे काही शेकीपट आहे त्याच्या प्रीसेटच्या डायरेक्ट लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथून इम्पोर्ट मारायचं आहे. अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्ट मारल्यानंतर सर्वात आधी अशा वगैरे बिटमार्कला ओपन करायचं आहे. याच्यात काहीच मी ॲड करून तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहेत. तर याच्यात काय विषय करायचा काय नाही, एकदम स्टेप बाय स्टेप तुमचा भाऊ तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फक्त तुम्ही या व्हिडिओला न स्किप करता कोठेही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे. सगळं जे काय सांगणार आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये. तर सर्वात आधी एक या व्हिडिओच्या स्टार्टिंगला थांबल्यानंतर इथं 2 लेअर दिसतील. तर सर्वात आधी वरच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. तर कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्टारवरती क्लिक करायचं आहे. मग तुमचे काय तुमचा दुसरा कोणता एक फोटो कोणता पण सिलेक्ट करायचा आहे अशा प्रकारे. आणि वरती आधीच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं. त्यानंतर आताचे बघू शकता अशा प्रकारे ॲड होऊन जाणार आहे फोटो. तर त्यानंतर जे काही खालची लेअर आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. स्टारवरती क्लिक करायचं आहे. तर आता इथं तुम्ही वाटला असेल तर जे का वरती फोटो ॲड केला तेच फोटो तुम्ही खालती पण ॲड करू शकता किंवा दुसरा पण फोटो ॲड करून घेऊ शकता. तर मी तुम्हाला डेमोमध्ये काय दाखवला होता ती एकच फोटो दाखवला होता, तर त्यामुळे मी येतो दोन्ही पण जागी एकच फोटो ॲड करून घेतो, काही विषय नाही. तर तुम्ही वेगळा करूला तरी चालून जाणार आहे. तर त्यानंतर काय करायचं, बरोबर 10.9च्या बिटला आल्यानंतर इथं 2 ग्रुप दिसतील तुम्हाला. तर इथं जे काय पहिला ग्रुप आहे म्हणजे एडिट ग्रुप 1वरती क्लिक करायचं आहे. जे काही खालती ग्रुप आहे बघू शकता, त्यावरती क्लिक केल्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. इथं पुन्हा एकदा तुम्हाला ग्रुप दिसणार आहे. डबल एकदा त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. डबल एकदा एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. त्यानंतर डबल एकदा एक ग्रुप दिसणार आहे. डबल एकदा त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. डबल एकदा एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. आता काय करायचं आहे, तर बघू शकता 2 एक लेअर दिसतील, एकदम वरती एक लेअर आणि एकदम खालती एक लेअर. त्या दोन्ही लेअरचं तर काही कामच नाही आपल्याला. फक्त मला जे काय केबी एडिटचे लेअर असतील 2-3 ते लेअरमध्ये आपल्याला फोटो ॲड करायचे. त्यासाठी काय करायचं, फोटोवरती क्लिक करायचं. तर कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर इथं स्टारवरती क्लिक करायचं आहे. आता इथून काय करायचं, 4.5च्या रेशोचा फोटो घ्यायचा आहे आपल्याला. 4.5च्या रेशोचा जे काय तुमचा फोटो असेल ते तुम्ही इथं ॲड करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर ते जे काय तिन्ही लेअर आहेत केबी एडिट नाव दिसते, ते तिन्ही पण याच्यावरती आपल्याला 4.5च्या रेशोचे फोटो ॲड करून घ्यायचे जशा प्रकारे मी करता येईल तशा प्रकारे. तर अशा प्रकारे काय करा, तुम्ही तुमचे जे फोटो आहेत ते तुम्ही इथे एड करून घ्या 4.5च्या रेशोचे. तर मी हे फोटो ॲड करून घेतो अशा प्रकारे बघू शकता. तर आता एवढं काम केल्यानंतर इथून सर्व बॅक यायचं आहे. आता इथून सर्व म्हणजे मेन आपल्या बिटमार्कवर यायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, डबल एकदा 10.9च्याच बिटला थांबायचं आहे. डबल एकदा पलीच्या क्लिक करायचं आहे. डबल एकदा आपल्याला काय करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. आता डबल एकदा मीडियामध्ये आल्यानंतर इथून काय करायचं, कोणता पण एक फोटो डबल आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. वर 3 लाईनवर क्लिक करायचं आहे. इथून फुल काम एरियावरती क्लिक करायचं आहे. आता इथून काय करायचं, जिथपर्यंत आपले ग्रुप आहे तिथपर्यंत आपल्याला जे काय आता आपण फोटो ॲड केलेला आहे त्या फोटोला वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, डबल एकदा त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. या दोन्ही लेअरच्या खालती अशा प्रकारे लावून घ्यायचं. त्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करून इथून तुम्ही आता मोबाईलची जाऊन या फोटोला ॲडजस्ट करून घ्यायचं अशा प्रकारे. तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे, आता डबल एकदा इथून इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथून ॲड इफेक्टचं ऑप्शन दिसून जाईल तुम्हाला, त्यावरती क्लिक करून टाकायचं आहे. आता त्यावरती क्लिक केल्यानंतर काय करायचं, ते 1 नंबरला एक ऑप्शन दिसून जाणार आहे तुम्हाला, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे हा इफेक्ट तुम्हाला दिसतच असेल बघू शकता, हा इफेक्ट. तर हा इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इथून काय करायचं, स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं याची जे काही स्टँडर्ड सेटिंग आहे ते इथून ओपन होणार आहे. तर आता ओपन झाल्यानंतर काय करायचं, वरची जी काही ओपिसिटी आहे ते सगळे शून्य करून टाकायचे बघू शकता, अशा प्रकारे दिसणार आहे. तर आता एवढं काम केल्यानंतर आता काय करायचं, आपल्याला 3.7च्या बिटला यायचं. इथून काय करायचं, आपल्याला फोटो आपल्याला काय करायचं, फुल कापणी एरियामध्ये ॲड करायचं अशा प्रकारे. आणि पुढच्या बिटला जाऊन एक्स्ट्रा पार्ट कट मारायचं आहे. आता हे स्टेप म्हणजे एकदम सोपी आहे. आता हे स्टेप म्हणजे एकदम म्हणजे तुम्ही रोजचे एडिटर म्हणलं तर तुम्हाला फोटो ॲड करणं हे तुम्हाला माहीतच असेल. अशा प्रकारे फोटो ॲड करायचं आहे. वरती लाईनवर क्लिक करून फुल कापणी एरिया करून घ्यायचं. आणि जे काय पुढच्या बिटला जाऊन यायचं जे काही एक्स्ट्रा पार्ट होते ते कट मारून अशा प्रकारे जे काय पटापट तुम्ही काय करायचं, तुमचे जे काही फोटो आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत एकदम खतरनाकपैकी. तर मी डेमोसाठी तर मी हा फोटो यूज करत आहे जे काय दलालाचे. तर तुम्ही तुमचे फोटो इथून ॲड करून घेऊ शकता एकदम खतरनाकपैकी. तर काही विषय नाही मित्रांनो, जशा प्रकारे मी फोटो ॲड करत आहे तशा प्रकारे तुम्ही काय करायचे, तुमचे फोटो इथे ॲड करून घ्यायचे आहेत. तर आणि पण व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर मित्रांनो आता विसरून जासाल, त्यामुळे तुम्ही आता एक लाईक करून टाकायचं आहे. कारण नंतर मग आपण आता इफेक्टमध्ये एकदा घुसलं तर नंतर आपण लाईक करणं हे विसरून जाणार आहे. आणि सबस्क्राईब पण केलं नसेल तर लगेच करून घ्या, कारण तुमचा म्हणजे या चॅनलवरती काय झाली नवीन तुम्हाला शिकवत असते.
तर जशा प्रकारे मी फोटो ॲड करत आहे मित्रांनो, तशा प्रकारे तुम्ही काय करायचं, सर्व जे की फोटो ॲड करून घ्यायचे. व्हिडिओ लांब होईल पण तुमचा भाऊ सगळं जे काही व्हिडिओ तुम्हाला एडिटच करून दाखवत आहे ते शॉर्टकटमध्ये न सांगता. तर अशा प्रकारे काय करायचं आहे, जे काय तुमचे फोटो आहेत ते सर्व ॲड करून घ्या. तर आपले काय 2-3च फोटो राहिले आहेत ते 2-3 फोटो ॲड करून घेऊ. तर अशा प्रकारे जे की फोटो ॲड केल्यानंतर आता इथं आपले ग्रुप आहे 10.9च्या बीटला बक्षीस आहे, तर सोडून द्या. आणि त्यानंतर काय करायचं, 12.9च्या बीटला आल्यानंतर इथून 2 फोटो आपल्याला पुढे ॲड करून घ्यावं लागतील. तर अशा प्रकारे हा एक फोटो घेऊ आणि एक दुसरा फोटो कोणता पण एक ॲड करावा लागणार आहे आपल्याला. तर अशा प्रकारे जे की आता आपण फोटो ॲड करूनच झालेले आहेत आपले. आता फोटो ॲड करणं झालेले आहेत. आता काय करायचं, एवढीच्या स्टार्टिंगला यायचं आहे, डबल एकदा आपल्याला अशी की करायचं, डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे. येथून एक PNG तुम्हाला मी ऑलरेडी बनवून दिलेली आहे, त्या PNG येथून ॲड करायची आहे. इथून मूव्हमेंट राशीच्या यायचं जायचं, इथून 3 नंबरला येतो झूम आउटचं ऑप्शन दिसून जाईल. याला काय करायचं, अशा प्रकारे थोडंसं बारीक करून याला बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि याला काय करायचं आता शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. तर बघू शकता आता अशा प्रकारे शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं, आता इथून आपलं 80% काम झालेलं आहे. फक्त आता काय करायचं आहे, त्याच्यात इफेक्ट अप्लाय करायचे आहेत. तर त्यासाठी काय करायचं, इथून बॅक यायचं आहे आणि जे का मी शेकीबोर्ड दिलं असेल ते इथून ओपन करून घ्यायचं आहे. तर आता शेकीबोर्ड ओपन केल्यानंतर काय करायचं, तर जे का पहिला एकच फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 लाईनवर क्लिक करून इथून काय करायचं, कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक येऊन पुन्हा एकदा आता आपल्याला बीटमार्कला ओपन करायचं आहे. तर आता बीटमार्कला ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे, आपल्याला इथं बरोबर आपल्याला 3.7च्या बीटला यायचं आहे. आणि जे काही फुल कामसिंग एरियामध्ये फोटो आहेत आपले, तर सर्व जे काही फोटोला आहे हा इफेक्ट ॲड करायचा आहे. म्हणजे जे फुल कामसिंग एरियामध्ये जितके पण आपले फोटो आहेत तर ते सर्व फोटो जे की आपल्याला हा इफेक्ट जे की पेस्ट करायचा आहे. तर मी जशा प्रकारे करत आहे मित्रांनो, तशा प्रकारे तुम्ही काय करायचं, हा इफेक्ट जे की शेवटपर्यंत हा पेस्ट करून घ्यायचा एकदम खतरनाकपैकी. तर काही विषय नाही मित्रांनो, हा म्हणजे स्टेप पण सोपीच आहे, काही विषय नाही. फक्त स्किप न करता बघितला तर तुम्हाला नक्कीच समजणार आहे. तर अशा प्रकारे जे की सर्व जे की फोटो आहेत आपले इथले, तर त्या सर्व जे की फोटोला आपण हा इफेक्ट अप्लाय मारून घ्यायचा आहे. जशा प्रकारे मी करत आहे तशा प्रकारे हा इफेक्ट तुम्ही अप्लाय मारून घ्या, काही विषय नाही अशा प्रकारे. तर अशा प्रकारे जे की आता आपण इथले इफेक्ट पेस्ट केलेले आहे तिथपर्यंत. तर आता इथं खाली ग्रुप आहे ते ग्रुप सोडून द्या आणि शेवटीला 2 फोटो आहेत, या दोन्ही पण फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर या दोन्ही पण फोटोला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता काय करायचं आहे, आता एवढ्याच्या स्टार्टिंगला यायचं आहे आता. आणि डबल एकदा आपल्याच्या शेवटी की करायचं आहे, डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे. इथून मी बॉर्डर देईल तुम्हाला या मटेरियलमध्ये, ती बॉर्डर ॲड करायची आहे. बॉर्डर म्हणजे एकदम खतरनाकपैकी आपला व्हिडिओ दिसणार आहे, म्हणून हे बॉर्डर ॲड करायची आहे नक्कीच. तर हे बॉर्डरला काय करायचं, शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर आता जे काही स्क्रीनवरती तुम्ही जे डेमो व्हिडिओ बघितला आहे ते आता इथं बनवून रेडी झालेलं आहे. तर आता हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं, सेटिंगच्या बाजूला शेअरचं ऑप्शन दिसून जाईल, त्यावरती क्लिक करा आणि खाली एक्सपोर्टचं ऑप्शन दिसून जाणार आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर आजचा जे काही व्हिडिओ आहे ती एक्सपोर्टला चालू होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं. मग भेटू एखाद्या पुढच्या एखाद्या जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे का बाकीचे व्हिडिओ आहे ते बघत राहा आणि एकदम खतरनाकपैकी एडिटिंग करायला तुम्ही पण नक्की शिका. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.